राम राम भावांनो. आज आहे ना मी जाणार आहे रिक्षावर. कारण आहे ना सध्या 4-1 दिवसापासून मी घरीच आहे. गाडी काढली, ओला चालू केलं. ओलाला तर लई गर्दी दिसू राहिली आज. पण काय हे सगळे ना किरकोळ किरकोळ ऑर्डर आहे, 50-60 50-60. हे काय आपल्याला चालत नाही. मग लगेच मी एक आहे ना मोठी ऑर्डर धरली. मोठी म्हणजे लई काही मोठी नाही, बॉम्बे नाक्यावरची. म्हटलं चला तेवढं तरी बरं आहे. आलो मी इथं कालिका मंदिराजवळ आहे ना, या कस्टमरला सोडलं. तिथून परत मला आहे ना पंचवटीची ऑर्डर भेटली. मग आलो पंचवटीत शिटा सोडून झाल्यावर आलो मग परत गंगेवर, कारण इथून परत एक ऑर्डर होती. मग काय लगेच त्या कस्टमरला घेतलं. त्यांना जायचं होतं सीबीएसला कोर्टासमोर. मग काय त्यांना कोर्टासमोर सोडून दिलं. इथं ओला बंद करून टाकलं. इथून आहे ना चालू शिटा भरत आलो म्हसरूळला आल्यावर आहे ना परत ओला चालू केलं मला ऑर्डर पडली प्रभातनगरची. आलो प्रभातनगरला या बिल्डिंगमधून आहे ना कस्टमर घेतलं. त्यांना जायचं होतं मानुरीला शाळेत. लागलो मग दिंडोरी रोडला. जाकात नाक्याच्या मागून आहे ना खूप पाऊस चालू झाला. मग जाकात नाक्यावर आलो. जाकात नाक्यावर एवढं पाणी साचेल होतं, तिथं गाडी चालवणं मुश्किल होतं. कशी तरी तिथून गाडी काढली आणि आलो डायरेक्ट मानुरीच्या शाळेत. इथं या कस्टमरला सोडून दिलं. ते बोलले थांबतो का? म्हटलं नाही, मला आहे ना जरा काम आहे. मग काय तिथून आलो डायरेक्ट आपल्या म्हसरूळला आल्यावर म्हटलं चला आता जरा राजमाऊलीत चक्कर मारून येऊ. कारण काय कालही गेलो नव्हतो, आज तरी जाऊन येऊ. राजमाऊलीत आलो तर बाबा त्या राजमाऊलीच्या पुढं अख्खी दलदल झाली होती. महापुरापेक्षा भयंकर परिस्थिती या राजमाऊलीच्या पुढं राहते. मग काय इथं गाडी लावली. म्हटलं चला बिल्डिंगमध्ये कोण आहे पाहू तरी. बिल्डिंगमध्ये ना 2 कुत्रे सोडून कोणीच नव्हतं. आणि आता ही आमची बसायची बाकडे ही बाकड्यांवर कोणी बसेल नसलं ना लय कस तरी वाटतं. बिल्डिंगमध्ये मी आल्यावर कोणी येणार नाही असं कधी होणार नाही. मग गुगल आला, मुक्या आला आणि गुगलचं पोरगं आलं. मग इथंच टाइमपास करत बसलो. गुगलकडून थोडीशी रिक्षाची साफसफाई करून घेतली. म्हटलं चला माणूस भेटून गेलाय, काही टेन्शन नाही. असं होतं आजचा दिवस. कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.